मित्रांनो समोर बघू शकता एवढी सारी पब्लिक आहे दोन नंदीच्या पाठीमागे नाही का. आज चांगला असा मालकांना गुलाल घेऊन दिला बोरीच्या वाडी मैदानात. दादा नमस्कार. कसं काय आजचा चांगले कशी गाडी पळाली आणि चांगले कसा विजयाचा गुलाल घेतला, कसं काय नियोजन वगैरे कसं आहे घडून आलता? नियोजन आमचं म्हणजे गाडी झाली 2 मैदान आमची, हे दुसरा मैदान आहे. पाटगाववाल्यांच्या सुंदर सोबत गाडी पळते आणि म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे आम्ही गाड्या केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, पण आता ही पहिल्यांदा आणि दुसऱ्या फेऱ्याची गाडी म्हणजे दुसऱ्या मैदानात गाडी आम्ही सुंदर पाटी बिंजोडची गाडी मारलेली. दादा ना आजच्या या बोरीच्या वाडी मैदानात एक चांगली अशी मैत्रपूर्ण गाडी पळाली. दादा कोणकोणते नंदी पळाले आणि कोणती समोरून गाडी होती? समोरून सुदाम पवाले यांचा गुंडा आणि धुलेवाडीवाल्यांचा एक बैल होता. दादा आज ना एक चांगला असा विजयाचा गुलाल घेतला, काय बोलू शकता आपल्या नंदींच्या बद्दल? काही नाही, आमच्या बैलांच्यावर आम्हाला नेहमी विश्वास आहे. जेव्हा जेव्हा आम्ही बिंजोडच्या गाड्या केलेल्या आहेत, म्हणजे आता बिंजोडच्या गाड्या आम्ही चिकार केलेल्या आहेत आणि बिंजोडची बैलं पण या बैलांनी आमच्या शिकवलेली आहेत. तसं बघायला गेलो तर हा 50-50 वर्धांमध्ये आणि डोंबिवलीवाल्यांचा घेसरवाल्यांचा सैराट याच्यात सुद्धा पळालेला आहे आणि यांनी चांगल्यांचा पराभव केलेला आहे. म्हणजे दादा नक्कीच ना कुठेतरी बैल आपला गुलालामध्ये असताना भरपूर असा आला असा आनंद होतो आणि चांगले कसा नियोजन केला ना चांगला असा गुलाल घेतला, काय बोलू शकता? एक 4-5 6वा मैदान आहे आमचा आणि राजासोबत आमचा दुसरा गुलाल आहे. त्याच्यामुळं माझा भाचा त्याच्यामुळं पहिला घडून आला. हा साई शेठचा मित्र आहे आणि दुसरा मैदान गाडी पळते एकत्र. दादा नक्कीच ना कुठेतरी गाडी एक ना पळत असेल ना भरपूर सारा असा सपोर्ट पण लागतो मित्रांचा आणि कुठेतरी चांगला असा गुलाल घेतला. ड्रायव्हर आणि आपले सुट्टी मेकर काय बोलू शकता त्यांच्याबद्दल? आमचे सुट्टी मेकर म्हणजे आमचे दादा घरचे आणि हा भावाचा पोरगा आहे आणि एक सुट्टी मेकर आमचे गेले, बाकी भाचा हा भावाचा पोरगा हा प्रवीण हे सगळे जांभी घरवाला पण आहे. कुठे गेला रे तो? अशी सगळी एकत्र असतो, सगळी एकत्र साथ देतात, हे महत्वाचं आहे ना. दादा नक्कीच ना कुठेतरी एक चांगली अशी गाडी पळाली आणि काय बोलू शकता आपल्या या दोन्ही नंदींच्या बद्दल? खूप आता त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे शब्द नाही. एवढी मोठी गाडी मारली आज, काय शब्द नाही आमच्याकडे. दादा काय बोलू शकता समोरची गाडी पण एक चांगली पळाली आणि चांगली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली, काय बोलू शकता समोरच्या गाडीबद्दल? समोरच्या गाडीबद्दल काही बोलणं नाही, मैत्रीपूर्ण गाडी झाली. पहिले ते आमची गाडी मारलेली होती तेव्हा आमची गाडी बहुतेक बोनिली अड्ड्यात त्यांची आमची गाडी झालेली होती. तेव्हा तो बैल म्हणजे दुसऱ्यांकडे होता, सुदाम पवाले यांच्याकडे कडावाल्यांकडे बैल नव्हता. तेव्हा ते आमची धाग्यात गाडी नेलेली होती. तेव्हा राजा बैलाला आमची म्हणजे घरची गाडी पळायची राजा रणवीरची, तेव्हा आम्ही साईड चेंज करून म्हणजे त्याही धाग्यात गाडी नेलेली होती आमची. तो बदला आज आम्ही आयर म्हणून त्यांना देऊन टाकला. दादा नक्कीच ना कुठेतरी बैला परत असली ना आपल्या मालकाचं ना गावाचं नाव कुठेतरी होत आहे, काय बोलू शकता? हा बैल 5 वर्ष झालं बिंजोडला पळतोय. आई एकवीरा प्रसन्न, भाईशेठ मारुती भगत व कुमार हार्दिक काशीनाथ राऊत यांच्या नावाने बैल हा पळतोय बिंजोडला 5 वर्ष झाली. दादा ना आता या बैल चांगला असा पळतो आणि चांगला असा प्रत्येक मैदानामध्ये कुठेतरी असतो ना चांगला असा विजयाचा गुलाल घेतो. दादा बैलाबद्दल काय बोलू शकता आणि खरेदी वगैरे कुठून केली बैलाची? या बैलाची खरेदी नगरवरून झाली. हा बैल जास्त किमतीचा नाही, फक्त 75,000 रुपयाचा आहे. हा बैल आमच्या स्वतः मालकीनी निर्मलाबाई भगत यांनी खरेदी केलेली आहे. म्हणजे असं पण नाही का एखाद्या पुरुषांनी खरेदी केलेली आहे. हा बैल म्हणजे लेडीजनी खरेदी केलेली आहे, म्हणजे माझी आई. दादा नक्कीच ना कुठेतरी बैल पळत असताना आपल्या लक्ष्मीचं पण घरच्या लक्ष्मीचा कुठेतरी आशीर्वाद लागतात आणि घरच्या लक्ष्मीने चांगला असा एक नंदी घेऊन दिला. दादा खरेदी करताना बैलाला ना काय बोलता बघा ना वशीन बघायला लागतं, खुऱ्या वगैरे काय बोलू शकता? काही नाही फक्त बैल आणाला हा माझा पप्पा मम्मी आणि दादा गेलेले होते बस, बैल आणलेला नव्हता. दादा नक्कीच ना कुठेतरी तुम्ही चांगला असा एक डायलॉग बोलला, काय बोलू शकता? खरेदी करताना ना भरपूर अशी म्हणजे ना बघा ना यो व्यापारी न्या तो व्यापारी न्या आणि याला गवसून द्या याचा मध्यस्थी काय बोलू शकता? व्यापारी नाही, आमचे एक मित्र आहेत ईश्वर सोनवणे, त्यांच्या शब्दावर आम्ही खरेदी केलेली आहे आणि चाळीसगाव शिंदेचे त्यांच्या शब्दावर खरेदी झाली. फोटो बघून आम्ही पैसे पाठवले आणि बैल आणायलाच गेलो डायरेक्ट. दादा नक्कीच ना कुठेतरी आता बघा ना काय ना म्हणजे भरपूर असे व्यापारी असतात, बैल असा तसा काय कसा काय म्हणजे खरेदी वगैरे कसा केला? शब्द दिलेला बैल माझ्या शब्दावर नाही पळाला तर मी परत आणीन. दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो, असाच कायम गुलाल घेत राहा.
दादा आपल्या या बैलाची खरेदी वगैरे कुठून केली ती 40 गावावरून. साधारण प्राइस वगैरे सांगू शकता का? नाही, प्राईस सांगायचं काय आवश्यकता नाही, पण केली आहे आमच्या. दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो. असेच गुलाल कायम कायम घेत राहा आणि हसत राहा, निरोगी राहा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.